चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएफडी बीएमडीच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आणि आपण डिस्कस करतो हे एसएफडी बीएमडीला. आता एसएफडी बीएमडी मध्ये मागचा क्वेश्चन आपण बघितला होता कॅन्टिलिव्हर बीमचा. त्यासाठी आपल्याला एसएफडी भेटलं होतं हे असं आणि बीएमडी भेटलं होतं या टाईपमध्ये. आणि आपण त्यांच्या व्हॅल्यूज सुद्धा आपण डिस्कस केल्या होत्या. WL आणि WL²/2 या टाईपमध्ये आपल्या व्हॅल्यूज भेटल्या होत्या. आता जर बघितलं आपण तर हे असंच का झालं बरं, याच्यामध्ये हेच ऑप्शन का सिलेक्ट केला आपण, याच्यामध्ये हा जो स्लोप आहे असाच का कमी होतो यामध्ये, म्हणजे हाच करो का आला, करो हाच का आला, करो हा का येत नाही, तर हा करो तर ह्याचा चुकीचा आन्सर असणार आहे. मग याच्यासाठी एक रिलेशन आहे बघा एसएफडी बीएमडी मध्ये. कुठलं रिलेशन, जे की आपल्यासाठी महत्वाचं आहे, लोड इंटेन्सिटी अँड द शिअर फोर्स यामध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे, द लोड इंटेन्सिटी इक्वल्स टू द निगेटिव्ह स्लोप और निगेटिव्ह मायनस dF/dx या टाईपमध्ये. चला रिलेशन नंबर 2 या टाईपमध्ये आहे. रिलेशन आहे ते आपल्याला एफ शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट मधलं. म्हणजे ज्यावेळेस बेंडिंग मोमेंट इज इक्वल्स टू द dm/dx या टाईपचं हे रिलेशन आहे. आणि या टाईपचं इथं हे रिलेशन भेटतं आपल्याला. हे याचा मिनिंग काय झाला ते डिस्कस करूया आपण. ह्या dF/dx ला आपण काय म्हणतो, ह्याला आपण स्लोप म्हणतो. कशाचा स्लोप आहे हा, एसएफडी डायग्रामचा, शिअर फोर्स डायग्रामचा स्लोप आहे. म्हणजे शिअर फोर्स डायग्रामचा स्लोप काय देतो आपल्याला, लोड इंटेन्सिटीची व्हॅल्यू देतो. लोड इंटेन्सिटी म्हणजे काय, लोड इंटेन्सिटीचं युनिट माहिती आपल्याला काय असतं, हे किलो न्यूटन पर मीटर. लोड वेगळा आणि लोड इंटेन्सिटी वेगळी. हे बघा, लोड इंटेन्सिटी म्हणजे पर मीटरला इतकं किलो न्यूटन, त्याला आपण लोड इंटेन्सिटी म्हणतो. याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग झाला शिअर फोर्स डायग्रामचा हा स्लोप आहे. म्हणजे शिअर फोर्स डायग्रामचा स्लोप काय देतो आपल्याला, W ची व्हॅल्यू देतो, लोडची व्हॅल्यू देतो. मायनस साईन कशासाठी आहे, मायनस साईन कशासाठी आहे की लोडची डायरेक्शन दाखवतं. बघा, लोड डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, लोड डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, त्यासाठी हा मायनस साईन आहे. लोड जर अपवर्ड डायरेक्शनला असता तर इथं प्लस साईन झालं असतं. बट आपल्यासाठी रिलेशन महत्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्वाचं रिलेशन ह्या क्वेश्चनसाठी आहे, लोड इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द dF/dx. म्हणजे काय, जर स्लोप वाढला तर लोड इंटेन्सिटी वाढते या टाईपमध्ये, किंवा जर लोड इंटेन्सिटी जर वाढत असेल तर स्लोप वाढत असतो. या टाईपचं हे रिलेशन आहे. चला पॉईंट नंबर 2 काय या केसमध्ये, ह्या dm/dx ला काय म्हणतो आपण, स्लोप म्हणतो. हा कशाचा स्लोप आहे, हा बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप आहे, बीएमडीचा स्लोप आहे. द स्लोप ऑफ द बेंडिंग मोमेंट डायग्राम रिझल्ट्स इनटू द गिव्स द शिअर फोर्स देतो आपल्याला. हा कसा आहे, याच्यामध्ये सुद्धा हेच व्हेरिएशन ध्यानात ठेवायचं आपल्याला. व्हेरिएशन काय, शिअर फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो हा dm/dx ला. म्हणजे काय, याचा मिनिंग काय झाला, जर याच्यामध्ये जर शिअर फोर्स जर वाढत असेल तो स्लोप सुद्धा वाढत असतो. जर शिअर फोर्स जर कमी होत असेल तर स्लोप सुद्धा कमी होत असतो या टाईपमध्ये. आता हे रिलेशन झालं या टाईपमध्ये. बट स्लोप वाढणं आणि कमी होणं म्हणजे काय, एक्झाम्पल 2 डायग्राम्स हे समजून यासाठीचे 2 क्वेश्चन्स. एक्झाम्पल 2 क्वेश्चन्स या टाईपमध्ये. एक्झाम्पल या टाईपमध्ये एक अशी डायग्राम आहे. आता ह्या ऍक्सिसला एक्स ऍक्सिस आहे हा, वाय ऍक्सिस आहे हा. आणि स्लोप जर विचारला, मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला ह्याचा स्लोप वाढत जातोय का कमी होत जातोय, ह्या कर्वचा स्लोप ए पॉइंट पासून बी पॉइंटला वाढतोय की कमी होतोय, तर याचा स्लोप हा कमी होत चाललाय. स्लोप ए पासून बी ला काय होतोय, स्लोप डिक्रीजेस. कुठनं, ए टू बी. स्लोप कमी कमी होत चाललाय, याचा स्लोप कमी कमी होत चाललाय. आता दुसरी केस जर घेतली आपण, तर ही केस घेतली आपण. आता स्लोप वाढतोय का कमी होतोय, हा झाला ए डॅश पॉइंट आणि हा झाला एक्झाम्पल बी डॅश पॉइंट. याही केसमध्ये काय होतोय, स्लोप असा कमी 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 होत चाललाय. दुसरी केस कधी ध्यानात ठेवा, स्लोप हा एक्स ऍक्सिसचा किती असतो, 0 असतो. सगळ्यात जास्त स्लोप कुठला असतो, वाय ऍक्सिसचा. किती असतो हा, इन्फिनिटी असतो हा. कारण स्लोप म्हणजे काय असतो, हा स्लोप म्हणजे टॅन थीटा अँगल असतो. हा टॅन थीटा अँगल असतो. एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल किती आहे, टॅन 0 म्हणजे स्लोप किती आला, एक्स ऍक्सिसचा स्लोप किती आला या टाईपमध्ये. आता वाय ऍक्सिसचा स्लोप एक्स ऍक्सिस सोबतचा किती आहे, वाय ऍक्सिसचा अँगल एक्स ऍक्सिस सोबतचा किती आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे टॅन 90 किती आलं, इन्फिनिटी आलं. मग तुम्हाला आन्सर आलं इन्फिनिटी. म्हणजे मॅक्सिमम स्लोप कुठल्या ऍक्सिसचा असतो, वाय ऍक्सिसचा असतो. मिनिमम स्लोप कुठल्या ऍक्सिसचा असतो, एक्स ऍक्सिसचा असतो. कधी ध्यानात ठेवा, जर एखादा कर्व जर असा चालला, एक्झाम्पल कर्व इकडनं ए पासून बी कडे चाललाय, जर ह्या कर्वचा जर कर्व एक्स ऍक्सिसला पॅरलल बनण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा स्लोप कमी कमी होत चालला असं समजायचं. जर हा जर कर्व तुम्हाला जर विचारला क्वेश्चन फ्रॉम बी पॉइंट टू ए पॉइंट, बी पॉइंट पासून जर तुम्ही ए पॉइंटला जर चालले तर स्लोप वाढतोय का कमी होतोय, तर आन्सर सांगायचं स्लोप वाढतोय. का बरं, कारण हा कर्व पुढे जाऊन काय करणार आहे, हा कर्व पुढे जाऊन हा वाय ऍक्सिसला असा पॅरलल बनण्याचा प्रयत्न करू लागलाय. वाय ऍक्सिसचा स्लोप सगळ्यात जास्त असतो म्हणून त्याचा स्लोप वाढत चाललाय. जर क्वेश्चन विचारला ए पॉइंट पासून बी पॉइंटला स्लोप वाढतोय का कमी होतोय, तो स्लोप
कमी कमी होत चाललाय. का बरं? याचं रिझन काय आहे? ए पॉईंट पासून बी पॉईंट कडे जर तुम्ही चालले तर हा कर्व एक्स ऍक्सिसला असा पॅरल बनण्याचा प्रयत्न करतोय आणि एक्स ऍक्सिसचा स्लोप किती असतो? कमी असतो. वाय ऍक्सिसचा स्लोप काय असतो? जास्त असतो. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 जर असा क्वेश्चन असेल तर मग असा क्वेश्चन असेल तर याचा मिनिंग काय झाला? याचा मिनिंग काय झाला बोलूया आपण आता. आता ए पॉईंट पासून तुम्ही बी पॉईंट कडे चालात. ए पॉईंट पासून जर बी पॉईंट कडे चालात तुम्ही, स्लोप वाढतोय का कमी होतोय? तो स्लोप ए पासून बी कडे, स्लोप कुठनं? ए टू बी. ए टू बी काय होतोय स्लोप? स्लोप हा वाढत चाललाय. स्लोप हा वाढत चाललाय. का बरं? हा कर्व बघायचा, असा कर्व बघायचा आणि पुढे हा कर्व काय करतोय? हा कर्व काय करणार आहे? हा एक्स ऍक्सिसला कट करून हा वाय ऍक्सिसला पॅरल बनण्याचा प्रयत्न करू लागलाय, म्हणजे स्लोप वाढत चाललाय. बी पॉईंट पासून बी टू ए स्लोप वाढतोय का कमी होतोय? तो स्लोप बी टू ए हा स्लोप कमी कमी होत चाललाय. का बरं? बी पॉईंट पासून तुम्ही ए पॉईंट कडे जा बरं. बी पॉईंट पासून तुम्ही असं ए पॉईंट कडे जा, तर हा कर्व काय करणार आहे? पुढे जाऊन कर्व काय करणार आहे? तर ह्या ऍक्सिसला पॅरल बनण्याचा प्रयत्न करणार आहे. बस याच्यामध्येच हाच क्वेश्चन आपल्याला इथं बघायचा आता. आता बोलूया आपण याविषयी. तुम्ही सांगा मला याच्यामध्ये शेअर फोर्सची व्हॅल्यू वाढत चालली का कमी होत चालली आहे? शेअर फोर्सची व्हॅल्यू बघा इथं किती आहे? एवढी आहे. शेअर फोर्सची व्हॅल्यू कमी झाली. शेअर फोर्सची व्हॅल्यू कमी झाली. कुठल्या पॉईंट पासून? ए पॉईंट पासून बी पॉईंटला शेअर फोर्स वाढतोय का कमी होतोय? शेअर फोर्स कमी होत चाललाय, कमी होत चाललाय, कमी होत चाललाय, कमी होत चाललाय. शेअर फोर्स बी पॉईंटला 0 आहे आणि शेअर फोर्स ए पॉईंटला जास्त आहे. म्हणजे ए पॉईंट पासून बी पॉईंटला ए टू बी शेअर फोर्स काय होतोय? शेअर फोर्स वाढतोय का कमी होतोय? तर शेअर फोर्स कमी होतोय. इथं लिहिलंय ते. तुम्ही सांगा मग, जर शेअर फोर्स जर कमी होत असेल, आपल्याकडे इथं रिलेशन आहे. बघा हे खालचं रिलेशन इथं व्हॅलिड आहे. शेअर फोर्स जर ए पॉईंट पासून बी पॉईंटला जर कमी होत असेल तर स्लोप, बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? तो सुद्धा कमीच व्हायला पाहिजे. मग इथं बघा स्लोप कमी होणारा कर्व कुठला आहे? जर तुम्ही जर हा कर्व फॉलो केला, हा कर्व जर फॉलो केला तो स्लोप वाढतोय का कमी होतोय ह्या कर्व मध्ये? तर ह्या कर्व मध्ये स्लोप कमी कमी होत चालला. का बरं? बघा हा ऍक्सिस काय करत आहे? ऍक्सिस पुढे जाऊन एक्स ऍक्सिसला पॅरल बनणार आहे. आणि व्हॉट अबाउट दिस ऍक्सिस? ह्या ऍक्सिसला आपण का नाही घेत? अरे हा ऍक्सिस काय होऊ लागलाय? हा पुढे जाऊन वाय ऍक्सिसला पॅरल बनेल ना असा. म्हणून हा स्लोप वाढणारा कर्व आहे आणि तो वरचा स्लोप कमी होणारा कर्व आहे. बस रिपीट मोड वरती ऐका काय बोललोय तर. नेक्स्ट क्वेश्चन. चला यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. चला क्वेश्चन आहे 4 या टाइप मध्ये. एक्झाम्पल, असा सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे आपल्याला आणि त्याचा एसएफडी बीएमडी विचारलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन्स सांगितलेत मी तुम्हाला कुठल्या टाइपमध्ये क्वेश्चन्स फ्रेम होतात, तर या टाइपमध्ये आपल्याला विचारलंय. हा स्पॅन आहे L/2 बरोबर मिड स्पॅनला लोड ऍक्ट होतोय. लोड आहे W किलो न्यूटनचा. पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? सिम्पली सपोर्टेड बीमचा क्वेश्चन आहे. या टाइपमध्ये हिंज सपोर्ट आहे, रोलर सपोर्ट आहे आणि लोड काय आहे? मिड स्पॅनला नाही ऍक्ट होता, काहीतरी एका वेगळ्या डिस्टन्सला ऍक्ट होतोय. किती डिस्टन्स आहे? एक्झाम्पल हे L/3 आहे आणि इकडनं आहे 2L/3. लोड किती आहे? W किलो न्यूटनचा लोड आहे. त्यामध्ये लेफ्टचा पॉइंट ए, राईटचा पॉइंट बी, यासाठीचं एसएफडी बीएमडी विचारले आपल्याला. कसं आन्सर असणार याचं? आता ह्याचा एक शॉर्टकट ध्यानात ठेवा. ज्यावेळेस लोड असा असतो ना, त्यावेळेस रिॲक्शन काढण्यासाठी तुम्हाला कन्व्हेन्शनल मेथड काय आहे? समेशन Fy = 0. पहिलं इक्वेशन, त्यावरून तुम्हाला काय भेटतं याच्यामध्ये? रिॲक्शन RA प्लस रिॲक्शन RB इक्वल्स टू काय भेटणार आहे? W भेटतं बघा असं. कसं? याची फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला अशी भेटेल ही फ्री बॉडी डायग्राम. हे W, इकडे हे RB रिॲक्शन आणि इकडे हे RA रिॲक्शन या टाइपमध्ये. मग खालचा लोड इक्वल्स टू वरचा लोड. दुसरा, टेकिंग द मोमेंट ॲट एनी पॉईंट A = 0 घ्या. कुठल्या तरी एका पॉईंटला मोमेंट 0 घ्या. म्हणजे ह्या पॉईंटला तुम्ही मोमेंट 0 घेतलं. मग काय झालं? हे तुमच्यासाठीचं काय झालं? हे तर डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, L/2 आहे. मग इकडनं काय येईल? W × L/2 आणि तिकडनं काय येईल? RB × हे टोटल L या टाइपमध्ये. मग तुम्हाला इथं RB ची व्हॅल्यू भेटून जाईल बघा. हे बघा, L कॅन्सल, RB ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला W/2, RA ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला W/2 या टाइपमध्ये. काढायची गरज आहे का? गरज नाहीये. ध्यानात ठेवा. तुम्ही सांगा या केसमध्ये, ह्या डायग्राममध्ये बरोबर जर एकदम मध्यभागी जर लोड ऍक्ट होत असेल, सेंटरला जर लोड ऍक्ट होत असेल, तर हा जर 100 किलो न्यूटन लोड असेल तर 50 किलो न्यूटन हा लेफ्ट साईडची रिॲक्शन घेईल आणि 50 किलो न्यूटन हा राईट साईडची रिॲक्शन लोड घेईल. बस संपला विषय याच्यामध्ये. RA किती असणार आहे? W/2. RB किती असणार आहे? W/2 या टाइपमध्ये.
टोटल लोड डब्ल्यू आहे तुमचा आणि तो बी एकदम मध्यभागी आहे, तर अर्धा लोड ह्याने घेतला जाईल, अर्धा लोड ह्याने घेतला जाईल, संपला इथं. आता या टाईपच्या क्वेश्चनला कसं डील करायचं, शॉर्टकटमध्येच. एक्झाम्पल या टाईपमध्ये इथं रिॲक्शन आहे, इथं रिॲक्शन आहे, याच्यामध्ये हा टोटल लोड आहे डब्ल्यू, इथं लेंथ दिली आपल्याला ही L/3 L/3 आणि 2L/3 या टाईपमध्ये. ठीक आहे, इथं रिॲक्शन आहे RA, इथं रिॲक्शन आहे RB. कसं काढायचं, RA रिॲक्शन इक्वल्स टू काय असणार आहे, ध्यानात ठेवायचं. RA रिॲक्शन म्हणजे काय करायचं, टोटल लोड लिहायचा अगोदर. टोटल लोड लिहिला, त्याला डिवाइड करायचं, टोटल लेंथनं डिवाइड करायचं. टोटल लेंथ किती आहे, L आहे. टोटल लोड लिहिला, टोटल लेंथनं डिवाइड करायचं. मग RA म्हणजे कुठला, लेफ्ट साईडचा लोड आहे, तर राईट साईडची लेंथ घ्यायची. राईट साईडची लेंथ म्हणजे ही लेंथ घ्यायची. किती ही लेंथ, 2L/3. 2L/3 काय आला आन्सर, हे L कॅन्सल, 2W/3 आलं तुमचा आन्सर. आरबीच्या वेळेस काय करायचं, तसंच करायचं. आरबी म्हणजे राईट साईडची रिॲक्शन आहे. काय करायचं, टोटल लोड लिहायचा आणि टोटल लेंथ लिहायची, मल्टिप्लाय. काय करायचं आता, इकडची लेंथ घ्यायची. तुम्ही आरबीला लेफ्ट साईडची लेंथ घ्यायची, RA ला राईट साईडची लेंथ घ्यायची. किती घ्या तुम्ही इथं, हे L/3. काय आलं, हे W/3 या टाईपमध्ये. बस इथं संपले हे रिॲक्शन्स. आता पुढे आपल्याला SFD BMD ड्रॉ करायची आहे. SFD BMD ड्रॉ कसं करतो आपण, आपल्या कॉलेजच्या मेथड प्रमाणे, बेसिक मेथड प्रमाणे कसं करतो आपण. SFD ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काय करणार, याच्यामध्ये हे जशास तसं लिहिलं तुम्ही. हे इथं हे W लिहिला, इथं किती आहे, हे W/2 आहे, इथं हे W/2 आहे. इथं सेंटरला लिहायचं होतं मला, ते थोडंसं राईट साईडला गेलं, ते या टाईपमध्ये राईट साईडला गेलं होतं ते. चला आपण लिहिलं, चला पुढे हा. आता काय करणार तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला शिअर फोर्स फाइंड आउट करायचा आहे. बी पॉईंटचा शिअर फोर्स फाइंड आउट करायचा, ए पॉईंटचा शिअर फोर्स फाइंड आउट करायचा, सी पॉईंटचा, 3 पॉईंटचा शिअर फोर्स फाइंड आउट करा. बी पॉईंटचा शिअर फोर्स माहिती आहे का, काय करणार आपण, एकदम बीच्या एकदम लेफ्ट साईडला तुम्ही सेक्शन घ्या. बीच्या एकदम लेफ्ट साईडला सेक्शन घ्या. हा किती सेक्शन घेतलं तुम्ही, शिअर फोर्स कुठं, एकदम बीच्या कुठल्या, लेफ्ट साईडला किती आहे, सेक्शनच्या राईट साईडला बघणार तुम्ही. फोर्स कुठे आहे, वरती चाललाय फोर्स. किती आहे, W/2. प्लस का मायनस, मायनस. सेक्शनच्या राईट साईडला वरती मायनस. आता काय करताल, सी पॉईंट पाशी या, सी पॉईंटच्या एकदम जवळ घ्या. सी पॉईंटच्या राईट साईडला तुम्ही एक सेक्शन घ्या. सी पॉईंटच्या राईट साईडला तुम्ही सेक्शन घ्या. शिअर फोर्स कुठं, सी पॉईंटला, कुठं, राईटला. मग काय शिअर फोर्स, सेक्शन ह्या सेक्शनच्या राईट साईडला बघा बरं तुम्ही, ह्या सेक्शनच्या राईट साईडला बघा. राईट साईडला काय आहे, एकच फोर्स आहे, तो आहे W/2. चला भेटला आपल्याला. नंतर शिअर फोर्स काढा तुम्ही, कुठला काढायचा आहे, सी पॉईंटचा काढायचा आहे, बट लेफ्ट साईडचा काढा. लेफ्ट साईडचा म्हणजे सी पॉईंटच्या लेफ्ट साईडला इथे एक सेक्शन घ्या. लेफ्ट साईडला सेक्शन घेतला तर राईट साईडला बघायचं, बाकीच्या सेक्शनला विसरून जायचं. मग काय, एक खाली जाणारा फोर्स आहे, दुसरा वरती जाणारा फोर्स आहे. एक खाली जाणारा फोर्स आहे, दुसरा वरती जाणारा फोर्स आहे. हा सेक्शन सीच्या लेफ्ट साईडचा. मग खाली जाणारा फोर्स म्हणजे काय, प्लस. वरती जाणारा फोर्स म्हणजे काय, मायनस, या टाईपमध्ये. मग W मायनस W/2 किती आला आन्सर, हे W/2 प्लस. चला पुढचा पॉईंट काय, आता सेक्शन एकच राहिलाय, ए पॉईंट राहिलाय. मग आता काय करता तुम्ही, ए पॉईंटच्या राईट साईडला सेक्शन घ्या. ए पॉईंटच्या राईट साईडला सेक्शन घ्या. शिअर फोर्स कुठला काढायचा आहे, ए पॉईंटचा काढायचा आहे, राईट साईडला सेक्शन घ्या. मग राईट साईडला सेक्शन घेतला तर राईट साईडलाच बघत चला. आता पूर्ण राईट साईडला बघा. पूर्ण राईट साईडला बघितल्यावर काय आलं तुम्हाला, हे वरच आलं काय, W मायनस W/2 म्हणजे किती आलं, हे W/2 या टाईपमध्ये. आता शिअर फोर्सचा डायग्राम तुम्ही इझिली कन्स्ट्रक्ट करू शकाल. SFD डायग्राम कन्स्ट्रक्ट करायला काय लागतं, शिअर फोर्सेस सगळे भेटलेत तुम्हाला. ए पॉईंटचा शिअर फोर्स किती आपल्याकडे, ए पॉईंटचा, बी पॉईंटचा, सी पॉईंटचा सगळाच भेटला. किती, हा इकडनं हा अर्ध्यावरती असा, इथपर्यंतचा कॉन्स्टंटच आहे. आणि हा वरनं असा इथपर्यंतचा कॉन्स्टंटच आहे, असा इथपर्यंत कॉन्स्टंटच आहे. मग आता असा भेटला आपल्याला शिअर फोर्स. हा किती आहे, W/2. हा काय आहे, मायनस रिजन. हा काय आहे, प्लस रिजन. हा काय आहे, W/2. ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट. ज्या पॉईंटला शिअर फोर्स हा 0 असतो त्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर का पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. त्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. फ्लेक्चरचा पॉईंट, फ्लेक्चर म्हणलं की ध्यानात ठेवायचं, फ्लेक्चर म्हणलं की बेंडिंग असते बघा, त्याला म्हणतो आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. कॉन्ट्रा म्हणजे काय, कॉन्ट्रा म्हणजे अपोजिट. काय अपोजिट, साइन अपोजिट आहे. इथं अपोजिट साइन होते बघा, प्लस टू मायनस आणि मायनस टू प्लस या टाईपमध्ये साइन चेंज होऊ लागलाय बघा. कॉन्ट्रा म्हणजे मायनस रिजन मधनं प्लस रिजन मध्ये आपली SFD जम्प करते. किंवा जर तुम्ही इकडनं क्वेश्चन सॉल्व्ह करत आले तर आपलं प्लस कडनं मायनस कडनं हे SFD जम्प करते, त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रा शिअर.
आणि कॉन्ट्रा फ्लेक्चर काय असेल बरं ह्या लॉजिकवरनं? कॉन्ट्रा फ्लेक्चर, फ्लेक्चर म्हणजे बेंडिंग, कॉन्ट्रा म्हणजे अपोजिट, म्हणजे बेंडिंग मोमेंट डायग्राम काय करते? बेंडिंग मोमेंट डायग्राम प्लस टू मायनस और मायनस टू प्लस मध्ये जंप करते बेंडिंग मोमेंट डायग्राम, आणि ह्याच्यामध्ये शिअर फोर्स डायग्राम जंप करते, शिअर फोर्स डायग्राम जंप करत असते. बस संपला पॉईंट इथे. शॉर्टकट्स पुढे कन्व्हेन्शनल मेथड प्रमाणे चालवतो आपण. चला याच्यामध्ये आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करायचे आणि ड्रॉ करायचे. आता बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी काय करतो आपण? बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करताना आता इतके हे बघा, कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोडच्या राईट साईडला आणि कॉन्सन्ट्रेटेड पॉइंटच्या लेफ्ट साईडला सेक्शन कधी घेतो आपण? शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना, SFD ड्रॉ करताना. मग तुम्ही म्हणताल की सर तुम्ही ह्या रिएक्शनच्या राईट साईडला नाही घेतला, तुम्ही रिएक्शनच्या जर राईट साईडला जर तुम्ही घेतला हवेत येईल, हा सेक्शन हवेमध्ये येईल आणि त्याचा बेंडिंग मोमेंट त्याचा शिअर फोर्स 0 असणार आहे. आता तुम्ही इथं म्हणताल की सर ए पॉईंटच्या तुम्ही लेफ्ट साईडला नाही घेतला सेक्शन, त्याचाही शिअर फोर्स 0 असणार आहे म्हणून घेतला नाही मी तो, आणि ते स्टँडर्ड आहे, ध्यानात ठेवा ते. आता बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये आपण बेंडिंग मोमेंट बी पॉईंटला किती आहे बेंडिंग मोमेंट? बरोबर बी पॉईंटला सेक्शन घ्यायचा. बघा बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची ना आपल्याला, इथं सांगतो मी हा पॉईंट बेंडिंग मोमेंट, बरोबर तुम्ही त्या पॉईंटवर सेक्शन घ्या. बस त्या पॉईंटवर सेक्शन घ्या. तुम्ही बरोबर बी पॉईंटवर सेक्शन घेतलाय, मग बी पॉईंटवरती फोर्स किती आहे? W/2 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती त्या सेक्शन पासूनचं 0. संपला पॉईंट. बेंडिंग मोमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे सी पॉईंटचं. मग सी पॉईंटवर बरोबर सेक्शन घ्या. असा सी पॉईंटवर सेक्शन घ्या. सी पॉईंटवर सेक्शन घ्या आणि राईट साईडला बघा. आता सी पॉईंटला तर नाही पकडणार तुम्ही, सी पॉईंटवरती सेक्शन घेतला राईट साईडला बघितलं, मग काय दिसतंय तुम्हाला राईट साईडला? एक तर हे चाललंय या टाईपमध्ये, काय सॅगिंग का हॉगिंग? सॅगिंग आहे. सेक्शनच्या राईट साईडला अँटी क्लॉकवाईज सॅगिंग, मग त्याच्यामध्ये प्लस की मायनस? हे प्लस. मग काय इथं फोर्स किती आहे? फोर्स W/2, लेंथ किती आहे? L/2. बस या टाईपमध्ये. मग किती आलं हे? WL/2 या टाईपमध्ये बेंडिंग मोमेंट ऍट पॉईंट सी. नेक्स्ट पॉईंट बेंडिंग मोमेंट कुठं घ्यायचंय? ए ला घ्यायचंय. कसं घेणार तुम्ही? आता डायरेक्टली तिथं सेक्शन घ्या, बस. आणि राईट साईडला चेक करा तुम्ही. राईट साईडला काय? यामुळे इकडनं तयार होतं आणि यामुळे इकडनं तयार होतंय. मोठं कुठलं? हे बाहेरचं मोठं आहे ते घ्या अगोदर, ते प्लस आहे ना. ते किती आहे? W/2 फोर्स आहे आणि टोटल लेंथ L आहे, कारण इथपर्यंत घ्यायचं तुम्हाला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि इथं काय असेल? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे W/2 इंटू L मायनस हे काय? इथं W आहे आणि इथं काय आहे? हे L/2, म्हणजे काय आलं? 0 आलं. आता इथं पॉईंट ध्यानात ठेवायचा आपला, राईट हँड थंब रूलच म्हणा तुम्ही याला. आता काय म्हणायचं आहे? सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये सपोर्ट्सला ऍट सपोर्ट्स, क्वेश्चन सुद्धा असा फ्रेम होतो, ऍट सपोर्ट्स बेंडिंग मोमेंट इज 0. बघा पॉईंट ए चं बेंडिंग मोमेंट बघा आणि पॉईंट बी चं बेंडिंग मोमेंट बघा. ए चं बेंडिंग मोमेंट 0, बी चं बेंडिंग मोमेंट 0. काहीही असू द्या, वरती कितीही लोड, UDL असू द्या, UVL असू द्या, कुठलेही लोड असू द्या, ऍट एनी कंडिशन ऍट ऑल कंडिशन असं म्हणलं तरी चालेल. समजलाय पॉईंट? आता बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करूया आपण. आता शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ केली मी, आता इथं बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतो. बेंडिंग मोमेंट किती? इथं घ्या 0, इथं घ्या 0. बेंडिंग मोमेंट काय आलं आपलं? हे एकाच पॉईंटला आलं, सी ला आलं. किती आहे? प्लस आहे, WL/2 म्हणजे असं इथं कुठतरी असेल. आता तुमच्याकडे ऑप्शन आहे, ह्याला कसं कनेक्ट करायचं? ह्याला कनेक्ट कसं करायचं? तुमच्याकडे असं कनेक्ट करून असं कराल का पॅराबोलिक कर्व करायचा? पॅराबोलिक कर्व करताल का इथं? नाही, त्याला डायरेक्टली स्ट्रेट लाईननं जॉईन करा. त्याचं रिझन काय आहे? आता ह्याच्या पुढे शॉर्टकट्स आणि ते सांगतो रिझन. किती मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती इथं? WL/2 ध्यानात ठेवायचा आन्सर. WL/2 आन्सर ध्यानात ठेवायचा या टाईपमध्ये. चला बेंडिंग मोमेंट भेटला आपल्याला. आता आपण येऊया आपल्या शॉर्टकट्सवरती, किंवा काही लॉजिक आहे, सिक्वेन्स आहे. कुठलं लॉजिक आहे, कुठलं सिक्वेन्स आहे, कसं समजून घ्यायचं? चला आपण यामध्ये डिस्कस करूया आता पॉईंट्स. आता याच्यामध्ये पॉईंट डिस्कस करण्यासाठी इथं घेतोय मी एक्झाम्पल, इथं घेतोय मी हा लोड, इथं घेतोय मी शिअर फोर्स डायग्रामचं व्हेरिएशन, SFDचं व्हेरिएशन, आणि इथं घेतोय बेंडिंग मोमेंट डायग्राम. कसं असते बेंडिंग मोमेंट डायग्राम? एक्झाम्पल त्यामध्ये पॉईंट नंबर 1 काय पॉईंट घेतो आता याच्यामध्ये? लोड ऍक्ट होत नाही, नो लोड, 0 लोड. इथं घेतो मी हा 0 लोड. कुठे 0 लोड? कुठे? बिटवीन कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड, बिटवीन 2 कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड. इथं लिहितो हे कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड म्हणजे काय? आता समजून घ्या. एक्झाम्पल अशी तुम्हाला बऱ्याचशा केसेस तयार होतील बघा. एक्झाम्पल इथं रिॲक्शन आहे आणि दोन्ही रिॲक्शनच्या मध्ये लोडच नाहीये, नाही तर मग अशी पण केस तयार होईल बघा. यामध्ये ही केस ए, केस बी अशी पण तयार होईल बघा. खूप सगळ्या ठिकाणी तयार होत्या. आणि हे जे लॉजिक आहे हे एक्झामला आहे आपल्या काही लंबे वरचे क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचे.
वरचे लंबे लंबे क्वेश्चन ही मेथड सांगितली तुम्हाला, जर कधी कन्फ्युजन झालं तर आपल्याला ही मेथड फॉलो करायची. आता एक्झाम्पल अशी, एक्झाम्पल इकडनं एक फोर्स आहे आणि इकडनं एक फोर्स आहे. ह्या दोन फोर्सच्या मध्ये कुठलाच लोड नाही बघा इथं, दोन फोर्सच्या मध्ये इथं कुठलाच लोड नाही, किंवा केसी केसी अशा अशा काहीतरी लोड आहे, असा काहीतरी पोर्शन आहे. मी इकडचा पोर्शन घेत नाहीये, मी इकडचा पोर्शन घेत नाहीये, मी इकडचा पोर्शन घेत नाही, इकडचा पोर्शन घेत नाहीये. का घेत नाही हे डायरेक्टली तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करण्यासाठी ही सिंपल मेथड आहे बघा. ही कुठला, लगेच तुम्हाला तिथलं तेवढ्या 2 पॉईंट मध्ये शिअर फोर्सचं व्हेरिएशन भेटतं, तेवढ्या 2 पॉईंट मध्ये तुम्हाला बेंडिंग मोमेंटचं व्हेरिएशन भेटून जातं. बस तुमचं आन्सर येऊन जातं, आन्सर तुमचं येऊन जातं या टाईपमध्ये. आता बघूया आपण पुढे कसं होतंय. तर हे कसं होतंय पुढे आपण बघूया, चेक करूया. चला, आता हे केस झाली. तर इथं शिअर फोर्स कसं येणार आहे, शिअर फोर्स डायग्राम काय असते. तर ह्याच्यामध्ये शिअर फोर्स मध्ये काय लिहायचं, कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल लाईन असते बघा इथे, कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल लाईन हे ध्यानात ठेवा. आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काय असते, बेंडिंग मोमेंट डायग्राम झिरो बिटवीन द टू कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड म्हणलं की बेंडिंग मोमेंट डायग्राम काय असते, लिनियर व्हेरिएशन असते बघा, स्ट्रेट लाईन लिनियर व्हेरिएशन, स्ट्रेट लाईन किंवा त्यालाच आपण म्हणतो लिनियर व्हेरिएशन. लिनियर व्हेरिएशन बघायचं याचं एक्झाम्पल वरती या बघा, वरती यामध्ये असं झालंय का बघा. बघा एक्झाम्पल, इथं लोड काय होता, आता इथे एक नवीन डायग्राम ड्रॉ करतो. अशी खालची रिॲक्शन अशी आहे, खालची रिॲक्शन अशी आहे, आणि वरनं रिॲक्शन अशी आहे बघा. हे दोन, ह्या लोडमध्ये आणि ह्या लोडमध्ये काहीच नाही मध्ये. तर एसएफडी काय आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. इथं दोघांमध्ये काय आहे, एसएफडी काय आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. आणि या 2 पॉईंटमध्ये बीएमडी काय आहे, इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन. समजलं व्हेरिएशन या टाईपमध्ये. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 हे ध्यानात ठेवायचं, यावरून तुम्हाला कसल्याही क्वेश्चनचे एसएफडी बीएमडी ओळखता येतील. पॉईंट नंबर 2. आता ह्याच्यामध्ये झिरो बिटवीन, याच्यामध्ये घेऊया आपण याच टाईपमध्ये, झिरो मोमेंट बिटवीन टू कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड, सॉरी टू कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट घेऊया आपण, इथं मोमेंटचा आहे झिरो मोमेंट बिटवीन टू कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. तर आता ही केस वरती घ्यायला पाहिजे होती मी, पण ठीक आहे. आता म्हणजे कसं या टाईपमध्ये, एक्झाम्पल इकडं काहीतरी मोमेंट आहे अशी, किंवा एक अशी मोमेंट आहे काहीतरी, किंवा आणखी काहीतरी अशी वेगळी विचित्रच मोमेंट आहे, ही अशी मोमेंट आणि ही अशी मोमेंट आहे काहीतरी. आता ह्या सगळ्या केसेसमध्ये ह्या 2 पॉईंटच्या मध्ये ए आणि बी पॉईंटच्या मध्ये एसएफडी कसं असतंय, एसएफडी असणार का बरं, मोमेंटवरनं कधी एसएफडी तयार होते का, नाही. त्याच्यामध्ये एसएफडी काय असणार आहे, झिरो. 2 पॉईंटच्या मध्ये एसएफडी काय असतं, डायरेक्टली झिरो. बस पहिली केस आठवत असेल तर तुम्हाला, या टाईपमध्ये इकडनं किती आहे, इकडनं मोमेंट इतकी आहे, इकडनं मोमेंट इथं किती असणार आहे बघा. ह्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा. इकडनं जर असं असेल, इकडनं ऍक्शन असेल तर इकडनं रिॲक्शन, ही याची फ्री बॉडी डायग्राम. ह्याच्यामध्ये एसएफडी किती येते, डायरेक्टली झिरो येते. व्हॉट अबाउट द बीएमडी, बेंडिंग मोमेंट डायग्राम काय येणार, इथं येणार हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन, इथे येणार हॉरिझॉन्टल, इथं येतो हे हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन या टाईपमध्ये. चला पॉईंट 3. आता याच्यामध्ये आपण येऊया लिनियर व्हेरिएशन, म्हणजे कॉन्स्टंट लोडला इथं बोलल्यापेक्षा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड या टाईपमध्ये. आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे इथं एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे, अशा रिॲक्शन्स आहेत, किंवा कुठला काही लोड आहे असा येऊ दिला आहे, किंवा हे असं असून हे कसंही असू दे, हे असं असू द्या, 2 पॉईंटच्या मध्ये एसएफडी जी असते ती असते इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन या टाईपमध्ये. आणि 1 डिग्री हायर, याच्यापेक्षा 1 डिग्री हायर असते. काय सर 1 डिग्री हायर काय असते, आता हे 1 डिग्री हायर आहे म्हणजे पॅराबोलिक व्हेरिएशन. बीएमडी असणार आहे पॅराबोलिक व्हेरिएशन. इन्क्लाइंड स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, शिअर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स, त्याला आपण म्हणतो इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन. आणि ह्याच्यामध्ये बेंडिंग मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स स्क्वेअर. म्हणजे इथं जर एक्स असेल तर इथे एक स्क्वेअर जास्त घ्यायचा, एक पॉवर जास्त घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा. हे कुठल्या केसमध्ये व्हॅलिड आहे, हे सगळे कन्सेप्ट यूडीएलला व्हॅलिड आहेत. तसंच यूव्हीएलला सुद्धा व्हॅलिड आहेत का, यस. यूव्हीएल युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. एक्झाम्पल या टाईपमध्ये इथे एक काहीतरी लोड आहे, इथे एक काहीतरी लोड आहे, आणि तुमच्याकडे यूव्हीएल असं आहे, किंवा तुमच्याकडे यूव्हीएल असं काहीतरी आहे, यूव्हीएल आहे असं, आणि खालचं रिॲक्शन्स असतील, लोड असतील, पण 2 पॉईंटच्या मध्ये सुरू आहे. आपला सगळी अनालिसिस 2 पॉईंटच्या मध्ये सुरू आहे. मग ह्याच्यामध्ये काय असते व्हेरिएशन, एसएफडीचं व्हेरिएशन डायरेक्ट असते पॅराबोलिक व्हेरिएशन. डायरेक्टली ध्यान ठेवायचं, इकडचा पॉईंट इकडे घ्यायचा. पॅराबोलिक व्हेरिएशन म्हणजे काय, शिअर फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे एक्स स्क्वेअरला, आणि इथं काय असणार आहे, क्यूबिक व्हेरिएशन.
त्याच्यामध्ये काय असणार आहे, बेंडिंग मोमेंट ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे एक्स क्यूबला या टाईपमध्ये. पॉईंट क्लिअर असतील तुम्हाला. बघा आपण कुठनं सुरुवात केली होती. खरं तर पहिली केस आपल्यासाठी, पहिली केस तुम्ही लिहिताना काय करताल, आता याच्यामध्ये तुम्ही लिहिताना एक काम कराल, ह्या केसला पहिली केस लिहा, ह्या केसला दुसरी केस लिहा तुमच्या नोटबुकमध्ये, आणि ह्याला तिसरी केस लिहा आणि ह्याला चौथी केस लिहा. चौथी केस लिहा. बघा याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल लाईन आहे, नंतर त्याचं कन्वर्जन झालं लिनियर व्हेरिएशनमध्ये, लिनियर स्ट्रेट लाईनचं. लिनियर स्ट्रेट लाईन जशाच तशी तुम्ही इथं घेतली बघा, जशाच तशी तुम्ही इथं घेतली आहे लिनियर स्ट्रेट लाईन, आणि हे व्हेरिएशन तुम्ही जशाच तसं इकडे घेतलंय या टाईपमध्ये 1 डिग्री हायर. इथून पुढे गेलात तुम्ही, नंतर इथून इथे गेलात, नंतर इथून इथे या टाईपमध्ये. हा झाला कर्व, हे झालं व्हेरिएशन. हे समजण्यासाठीचे पॉईंट्स आहेत तुम्हाला. आता कुठल्याही कर्वचं आता इथनं पुढे मी त्याच लॉजिक प्रमाणे आन्सर सांगणार आहे, त्याच लॉजिक प्रमाणे मी आन्सर सांगणार आहे. क्वेश्चन यानंतरचे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 याच्यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि इथं आहे हा लोड आपला UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड या टाईपमध्ये. किती आहे, W किलो न्यूटन पर मीटर. क्वेश्चन्स, ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे. तुम्हाला काय विचारलं ह्याने, तुम्हाला विचारलंय ह्यानी SFD किती आहे, BMD किती आहे, मॅक्सिमम SFD किती आहे, मॅक्सिमम BMD किती आहे, वगैरे वगैरे. कुठं काढतो आपण, याच्या खाली ड्रॉ करतो. चला इथलं व्हेरिएशन खाली आलं, हे असं व्हेरिएशन खाली आलं, असं इथे व्हेरिएशन इथं आलं या टाईपमध्ये. इथं शिअर फोर्स, इथं आहे बेंडिंग मोमेंटसाठीची लाईन, वरती प्लस खालती मायनस या टाईपमध्ये. आता काय करणार या केसमध्ये, आता या केसमध्ये आता लॉजिकली सगळा विचार करायचा आहे आपल्याला. बस याच्यामध्ये काय असणार बरं, याच्यामध्ये जर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला असे भेटेल काहीतरी. इथं काहीतरी लोड असणार आहे, हा इथं काहीतरी लोड म्हणजे माहिती ना आपल्याला आन्सर किती आहे ह्याचा टोटल लोड किती आला, W इंटू L आला. कसा आला W इंटू L, हे डिस्टन्स किती आहे L आहे, W किती आहे, हे W किलो न्यूटन पर मीटर आहे, इंटेन्सिटी आहे, WL आला. कुठे ऍक्ट होईल, हा बरोबर सेंटरला ऍक्ट होत असतो बघा, असा बरोबर सेंटरला ऍक्ट होत असतो, बरोबर इकडनं L/2 इकडनं L/2 डिस्टन्स होते. जर सेंटरला जर लोड टोटल लोड जर WL असेल सेंटरला, तर इकडं काय असणार आहे WL/2, इकडं काय असणार आहे हा WL/2 या टाईपमध्ये. म्हणजे आता SFD ड्रॉ करायच्या वेळेस काय करायचं आपल्याला, SFD ड्रॉ करायच्या वेळेसची पहिली प्रोसिजर काय असते, एकदम आता हा कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड आहे, कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोडच्या बरोबर एकदम बाजूलाच एक सेक्शन घ्या. म्हणजे कसं, शिअर फोर्स कुठल्या पॉईंटला, बी पॉईंटला लेफ्टला घ्या. काय आलं शिअर फोर्स, बघा ह्या सेक्शनच्या राईट साईडला बघा वरती आहे, वरती सेक्शनच्या राईट साईडला काय आहे, वरती आहे, वरती म्हणल्यानंतर प्लस की मायनस, हे मायनस. काय आलं, हे W/2. संपला पॉईंट, संपला. चला पुढचा पॉईंट. आता एक पॉईंट ध्यानात ठेवा, डायरेक्टली इकडच्या लोडवरती या तुम्ही, इकडे घ्या, इकडे एक सेक्शन घ्या तुम्ही, असा इकडे एक सेक्शन घ्या. सेक्शन घेतला, सेक्शनच्या लेफ्ट साईडला बघा. आता सेक्शनच्या राईट साईड नाही, सेक्शनच्या लेफ्ट साईडला बघा. सेक्शनच्या लेफ्ट साईडला बघितलं तुम्ही, सेक्शनच्या लेफ्ट साईडला वरती आहे, सेक्शनच्या लेफ्ट साईडला वरती म्हणल्यानंतर काय असते, हे प्लस असते. हे म्हणजे शिअर फोर्स कुठल्या पॉईंटला, ए पॉईंटला राईट साईडला किती आला, हा W/2. तेच लॉजिक आहे, इथं काहीच कन्फ्युजन नको आहे. मग सेक्शन आहे इथं बी पॉईंटला काय आला, हा बी पॉईंटला हा आला आपला, बी पॉईंटला हा मायनस W/2, आणि ए पॉईंटला काय आला, हा W/2. हे W/2 आणि इथं हे W/2. आता ह्याच्यामध्ये बघा बरं थोडंसं वर या ज्यावेळेस UDL असते, ज्यावेळेस UDL असतो त्यावेळेस SFD काय असते, इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन असते बघा, इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन असते. आणि BMD काय असते, पॅराबोलिक असते. मग आता ह्या दोघांमध्ये ऑप्शन काय आहे तुम्हाला, ह्या दोघांमध्ये ऑप्शन काय आहे, तुम्हाला एकच ऑप्शन आहे, बरोबर सेंटर पॉईंटवरनं पास करायचं. कारण युनिफॉर्म लोड हा सारखा डिस्ट्रीब्यूट झाला ना, बरोबर सेंटर लाईनवरनं तुम्ही पास करा, असं या टाईपमध्ये हे व्हेरिएशन. कारण इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन कुठे येते, UDL म्हणलं की इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन येते. बस हे व्हेरिएशन समजलं, हे आहे मायनस, हे आहे प्लस. आता ध्यानात ठेवायचं इथून नवीन पॉईंट, नोट म्हणायचं, नोट अगोदरही सांगितलं होतं, ॲट पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, सॉरी हे काय येतं माझ्यात, हे काय लागलं, कॉन्ट्राफ्लेक्चर नाही, कॉन्ट्राशियर. ॲट अ पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर काय असते, शिअर फोर्स किती असतोय, त्याच्यापेक्षाही मोस्ट करेक्ट काय, SFD चेंजेस द साइन, जे वरती लिहिले तेच चेंजेस साइन. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा पॉईंट, दोन्ही महत्त्वाचे आहेत. शिअर फोर्सची व्हॅल्यू किती असते, ॲट द एक्झॅक्टली पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरला शिअर फोर्स किती असतो, 0 असतो. आणि पुढचा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा पॉईंट असा आहे, ॲट द पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर इफ द शिअर फोर्स तर 0च असतो, शिअर फोर्स इज 0
अँड बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम. त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट ही मॅक्सिमम असते. मॅक्सिमम असते. खरं तर दोन पॉसिबल केसेस आहेत, मॅक्सिमम असते, मिनिमम पण असते. आपण मॅक्सिममचं व्हेरिएशन ध्यानात ठेवूया. चला इथं म्हणजे नक्कीच आपली बेंडिंग मोमेंट इथं मॅक्सिमम पाहिजे. चला आता याच्यामध्ये ही डायग्राम तर भेटली आपल्याला. आता चला माझा क्वेश्चन असा आहे की आता इथं सांगितलं मी तुम्हाला सी पॉईंट कुठला आहे? कॉन्ट्रा शिअरचा आहे. शिअर फोर्स किती आहे? 0. ज्या पॉईंटला शिअर फोर्स 0 असतो त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असते. म्हणजे ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला आता सांगण्याची गरज आहे का? ज्या वेळेस सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर सिम्पली सपोर्टेड बीमला सपोर्टला बेंडिंग मोमेंट किती असते? 0 असते. म्हणजे इथं 0 आहे, इथं 0 आहे. बेंडिंग मोमेंट कुठं मॅक्सिमम आहे? सी पॉईंटला मॅक्सिमम आहे. मग सी पॉईंटला मॅक्सिमम म्हणजे हे एक तर वरती असेल नाही तर हे खालती असेल. असं एक तर वरती असेल नाही तर खालती असेल. पण आता वरती खालती कसं समजून घ्या ना. इथं या डायग्राम मध्ये सॅगिंग होते का हॉगिंग होते? सॅगिंग होते का हॉगिंग होते? सॅगिंग होते. सॅगिंग म्हणल्यानंतर खाली चालला, हा खाली चाललाय म्हणजे हे काय प्लस. प्लस म्हणजे काय? हे वरती आला, हा प्लस. या टाईपमध्ये तुम्ही जर मागच्या लेक्चरची रिव्हिजन नाही केली ते नाही समजणार. ह्या टाईपमध्ये प्लस, या टाईपमध्ये हे व्हेरिएशन. हे कुठलं व्हेरिएशन असणार आहे? ज्यावेळेस ही स्ट्रेट लाईन असते त्यावेळेस हे पॅराबोलिक असते. हे पॅराबोलिक असते. हे पॅराबोलिक. आता क्वेश्चन चला एक तर भेटला आपल्याला, हे डायग्राम तर भेटली. इथं ए पॉईंट आहे, इथं बी पॉईंट आहे, वगैरे वगैरे. आता दुसरा क्वेश्चन असतो की बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असते तर किती असते? इथं बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम. बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम आहे ना, तर किती असते मग मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट? सोपं आहे काढायला. दोन पद्धती आहे त्याच्यामध्ये. एक तर बरोबर तिथं सेक्शन घ्या तुम्ही, बरोबर त्या पॉईंटला सेक्शन घ्या, बरोबर त्या पॉईंटला सेक्शन घ्या आणि काय करा, हा लोड कन्सिडर करा, हा लोड कन्सिडर करा. म्हणजे कसं ह्या डायग्राममध्ये बरोबर इथं सेक्शन घेतलं तुम्ही, असं इथं सेक्शन घेतला. मग असा खालनं जाणारा वरती लोड आणि वरून खाली येणारा हा लोड. कशाचा? ह्याचा लोड, याचा लोड. आणि बरोबर ह्या पॉईंटला म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट सी काय येईल बरं इकडं? हे WL/2 हा लोड आहे आणि ह्याचा डिस्टन्स किती आहे? ह्याचा डिस्टन्स किती आहे? हे L/2 डिस्टन्स आहे. L/2 प्लस की मायनस म्हणजे या टाईपमध्ये चाललाय म्हणजे हे प्लस मायनस. पुढे काय झाला? हा लोड आहे ना, हा लोड आहे. हा लोड कसा तयार करू लागला? असं बेंडिंग मोमेंट तयार करू लागलाय. किती लोड आहे हा? W इंटू काय आहे? L/2. का बरं L/2? समजलं असेल आता. हे W इंटू L/2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? L/4. तुमचा आन्सर किती आला याच्यामध्ये? WL²/4 मायनस WL²/8. तर आन्सर येऊन जातं इथं WL²/8. आणि स्टँडर्ड केस ध्यानात ठेवायची, WL²/8. ही कुठली झाली? ही एक मेथड झाली. मग आपल्याला काय मेथड फॉलो करायची काय? नाही ना. इथं रिॲक्शन्स माझ्याकडनं इथं राहिले नाही. WL/2 हे WL/2 पाहिजे ना, WL/2. काय करायचं आता? इथं तुम्हाला शॉर्टकट पाहिजे, इथं शॉर्टकट पाहिजे. बघा काय करायचं, हे सेक्शन आहे ना, हा सेक्शन आहे ना. बघा ह्याला जर तुम्ही आपण अगोदर एक फॉर्म्युला लिहिला होता बघा मागच्या लेक्चरमध्ये. फॉर्म्युला काय होता? हा फॉर्म्युला असा होता, शिअर फोर्स F इक्वल्स टू काय होतं? हे dm/dx होतं. हे dm/dx होतं. पुढे क्वेश्चन असा पण विचारला गेला आपल्याला, F इंटू dx इक्वल्स टू काय आहे? हे dm आहे. म्हणजे काय? एक्झाम्पल ह्याला तुम्ही इंटिग्रेशन जर केलं, याचं इंटिग्रेशन केलं 1 पॉईंटपासून 2 पॉईंटला, तर ह्याचा मिनिंग काय झाला? F इंटू काय आहे? x2 मायनस x1 आहे. इक्वल्स टू काय आहे? इक्वल्स टू काय? m2 मायनस m1 आहे. बघा तुम्ही म्हणता हे इक्वेशन इतकं डेरिव्हेशनची गरज आहे का? यस, समजून घ्या, सोपा पॉईंट आहे हा. ह्याचा मिनिंग काय झाला? ह्याचा मिनिंग असा होतो की तुम्हाला जर मोमेंट काढायचा असेल, हे 2 पॉईंटच्या मधलं मोमेंट काढायचं असेल. आता कुठल्या 2 पॉईंटच्या मधलं मोमेंट काढायचं आहे? तुम्हाला बी पॉईंटच्या मधलं आणि ह्या सी पॉईंटच्या मधलं मोमेंट काढायचं आहे. कारण तुम्हाला इथलं मोमेंट, सी पॉईंटचं मोमेंट काढायचं आहे ना. तर बी पॉईंट म्हणजे M2 म्हणजे बी पॉईंट आहे आणि M1 म्हणजे एक्झाम्पल सी पॉईंट, असं काहीतरी कन्सिडर करा किंवा उलटं कन्सिडर करा. तर त्याच्यावेळेस तुम्हाला काय करावं? फोर्स इंटू हे x2 मायनस x1 तुम्हाला असं काहीतरी कन्सिडर करावं लागतंय. हे काय आहे? हे एरिया आहे. ह्या कशाचा एरिया आहे? SFDचा एरिया आहे, शिअर फोर्स डायग्रामचा एरिया आहे. कसं काय बरं? बघा हा काय? ही लेंथ काय आहे? SFD आहे, शिअर फोर्स आहे, एवढा शिअर फोर्स आहे. हा एवढा शिअर फोर्स आहे, एवढा शिअर फोर्स आहे. आणि हे डिस्टन्स काय आहे? हे x2 मायनस x1 आहे आपल्यासाठीचं x2 मायनस x1 आहे. नाही समजलं? सोडून द्या. काय करा? हा जो एरिया असेल शिअर फोर्स डायग्रामचा एरिया, म्हणजेच ह्या सी पॉईंटचं तुमचं बेंडिंग मोमेंट असतं. बघा शिअर फोर्स डायग्रामचा एरिया किती? SFDचा एरिया ऑफ द SFD इक्वल्स टू काय? 1/2 बेस इंटू हाईट. बेस काय आहे? WL/2. हाईट काय आहे? काहीतरी x2 मायनस x1 आहे, बट x2 मायनस x1 किती आहे? L/2. हे काय आहे? L/2. आलं आन्सर. काय आहे? WL²/8. म्हणजे काय केलं मी याच्यामध्ये? तुम्हाला ही बेंडिंग मोमेंट, ही मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढायची ना, तर काय केलं मी? इकडचा एरिया कन्सिडर केला. हा एक तर राईटचा करा नाही तर लेफ्टचा करा, बस संपला पॉईंट.
नेक्स्ट क्वेश्चन टिपिकल क्वेश्चन नंबर किती होता ह्या सिरीज मधला हा क्वेश्चन नंबर 1 होता. तर आपण क्वेश्चन नंबर 2 कन्सिडर करूया त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 2 असा विचारला जातो आपल्याला या टाईपमध्ये. एक यूव्हीएलचा घेऊया शेवटचा क्वेश्चन वाटलास तर. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड या टाईपमध्ये यूव्हीएल या टाईपमध्ये युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडचं व्हेरिएशन तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज द एसएफडी, विच ऑफ द फॉलोइंग इज द बीएमडी. हे काय आहे डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटर असते बघा. हे लोड इंटेन्सिटी आहे. ही याची हाईट असते, याची शेवटची हाईट असते ती पर मीटरला एवढी हाईट आहे. हे किती आहे हे दिस इज द एल. आता एल आहे ह्याचा एसएफडी ड्रॉ करायचं तुम्हाला. ह्याचा टोटल लोड किती आला, व्हॉट इज द टोटल लोड किती आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये टोटल लोड कसा काढतो आपण, द एरिया ऑफ ट्रँगलच आहे ना तो 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे काहीतरी, बेस किती आहे तुमचा, हा डब्ल्यू म्हणजे बेस आहे. तुम्हाला म्हणलो आता ही हाईट म्हणजे बेस आहे तुमचा हा, आणि तो किती आहे डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटर. इथं लिहिलं हे डब्ल्यू 1/2 बेस झाला इंटू हाईट म्हणजे कुठलं, ही लेंथ एल. टोटल लोड किती आला मग WL/2. कुठे ऍक्ट होणार आहे तो, आता याची एसएफडी कुठे ऍक्ट होणार आहे तो, एक्झाम्पल या टाईपमध्ये इथे या टाईपमध्ये हा त्याचा एक्झाम्पल या टाईपमध्ये. हा टोटल लोड सॉरी व्हेरिएशन, लोडचं व्हेरिएशन या टाईपमध्ये हा लोड झाला ऍक्ट. टोटल लोड कुठं सांगितलं होतं मी, टोटल लोड ऍक्ट होणार आहे त्याचा बरोबर इथे ऍक्ट होणार आहे. किती आहे हा टोटल लोड, WL/2 हा लोड कुठे आहे, किती डिस्टन्सवरती आहे, ट्रँगलचं डिस्टन्स ध्यानात ठेवायचं आहे. ट्रँगलसाठी ध्यानात ठेवायचे केस. हा ट्रँगल आहे एक्झाम्पल, हा ट्रँगल आहे. त्याच्यामध्ये इथं ह्या ट्रँगलचा सेंट्रॉइड, त्या सेंट्रॉइडला आपण म्हणूया G. ह्या ट्रँगलची हाईट आहे एक्झाम्पल H. ट्रँगलचा बेस आहे एक्झाम्पल B. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम द अपेक्स म्हणजे ह्या पॉईंटपासून त्या सेंट्रॉइडचा डिस्टन्स किती असतं, आणि खालच्या बेसपासून व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम बेस. इथनं डिस्टन्स असतं हे, यस इथनं डिस्टन्स किती असतं, इथनं जास्त असतं बघा 2h/3 असतं, आणि इकडनं किती असतं फक्त h/3 असतं. म्हणजे बेसपासनं हा सेंट्रॉइड जवळ असतो आणि अपेक्सपासनं हा सेंट्रॉइड दूर असतो. 2h/3 म्हणजे जास्तीचा डिस्टन्स आहे. म्हणजे हा ट्रँगलचा हा झाला बेस आणि हा झाला अपेक्स. मग बेसपासनं डिस्टन्स किती आहे, इथनं डिस्टन्स किती आहे, हे आहे L/3. इकडनं किती आहे, हे 2L/3. म्हणजे टोटल लोड किती डिस्टन्सवरती ऍक्ट होतो, टोटल लोड बरोबर ह्या फिक्स्ड पॉईंट बसणं म्हणजे फिक्स्ड सपोर्ट बसणं बरोबर L/T डिस्टन्सवरती ऍक्ट होतोय. हे L/3 डिस्टन्स आहे या टाईपमध्ये. याची एसएफडी, याची बीएमडी डायरेक्टली ध्यानात ठेवा. एसएफडी किती आला, हा इथलं लोडचं व्हेरिएशन किती आलं, हे इथलं लोडचं व्हेरिएशन किती येईल. तुम्ही म्हणताल की सर हे कसं काढायचं, एक्झाम्पल तुम्हाला जर इथं विचारलं, जर टोटल लोड जर इकडच्या डायरेक्शनला जर टोटल लोड तुमचा हा WL/2 जर इथं ऍक्ट होत असेल असा, इकडनं खालची रिॲक्शन आहे आपली शेअर फोर्सची रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आहे. कुठला पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे. मग RA मग काय असणार इथं, काय इकडं बघा, वरचे फोर्सेस आणि खालच्या फोर्सेसला इक्वल घ्या. तुम्ही म्हणता सर व्हॉट अबाउट द हॉरिझॉन्टल कंपोनंटच येणार नाही याचा, कारण हॉरिझॉन्टल फोर्सेस नाही याच्यामध्ये. व्हॉट अबाउट द मोमेंटचा आपण नंतर कॅल्क्युलेट करूया. मोमेंटचा ह्याचा आपण एसएफडी ड्रॉ करतो, मोमेंटचा काही संबंधच नाही याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय करणार तुम्ही, बरोबर RA ला काय घेणार, WL/2 घेणार. कसं घेणार, हे समेशन FY = 0 घ्या. नाही तर मग सोपं इथे सेक्शन घ्या. असा सेक्शनच्या राईट साईडला बघा, राईट साईडला खाली आहे या टाईपमध्ये. आता हे खूप लॉजिकली तुम्हाला खूप केअरफुली कॅल्क्युलेट करावं लागेल. तुम्ही म्हणता की सर सगळीकडे कॉन्स्टंट का नाही, त्यासाठीच हे वापरायचं आहे. मग इथं शेअर फोर्स डायग्राम कशी आली पाहिजे, शेअर फोर्स डायग्राम. आता ह्याच्यासाठी शेअर फोर्स डायग्राम कशी असते, इथं किती आहे शेअर फोर्स, इथं शेअर फोर्स 0 असणार आहे बघा, इथं काहीच लोड नाही, शेअर फोर्स 0 असणार आहे. नंतरचा पॉईंट याच्यामध्ये शेअर फोर्स ह्या पॉईंटला किती आहे, इथं किती आहे, हा किती आहे, काहीतरी आहे RA = काय WL/2. सेक्शन आहे एक्झाम्पल, सेक्शन आहे. सेक्शनच्या लेफ्ट साईडला बघा तुम्ही, सेक्शनच्या लेफ्ट साईडला वरती RA म्हणजे प्लस की मायनस, प्लस म्हणल्यानंतर इथं वरती आलं. हे किती, ही हाईट किती आहे WL/2. मग आता ह्या दोन पॉईंटला कसं जोडायचं, ह्या दोन पॉईंटला स्ट्रेट लाईन जोडू नाही, स्ट्रेट लाईन नसतं याच्यामध्ये. काय असतंय या थोडंसं वरती, ज्यावेळेस UVL असतो लोड, त्यावेळेस याचं व्हेरिएशन काय असतं, एसएफडीचं व्हेरिएशन पॅराबोलिक म्हणल्यानंतर याच्यामध्ये पॅराबोलिक म्हणल्यानंतर आता दोन ऑप्शन आहेत, एक तर वरच्या साईडनं असं जायचं पॅराबोलिक आणि एक तर खालच्या साईडनं जायचं पॅराबोलिक. दोन ऑप्शन आहेत ना. मग त्यासाठीच आपल्याला हे
लोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द df बाय dx. df बाय dx म्हणजे जर लोड जर कमी होत असेल तर स्लोप सुद्धा कमी व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणता लोड कुठला कमी होतोय? लोड कमी होतोय ए पॉईंटला लोड बघा आणि बी पॉईंटला लोड बघा. एक्झाम्पल, ए पॉईंटचा लोड किती आहे? हा इतका लोड आहे ए पॉईंटचा, हा इतका लोड आहे ए पॉईंटचा. समजतोय लोड? हा ए पॉईंटचा लोड आहे, हा ए पॉईंटचा लोड आहे आणि हा बी पॉईंटचा लोड आहे. हा एचा लोड काय होतो? लोड कमी 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 होत चाललाय. कुठनं? ए पासून बी कडे लोड कमी कमी होत चाललाय या टाईपमध्ये. मग तुमचा कर्व कुठला यायला पाहिजे याच्यामध्ये? कर्व कुठला यायला पाहिजे? जर लोड जर कमी होत असेल तर स्लोप सुद्धा कमी व्हायला पाहिजे. स्लोप कमी व्हायला पाहिजे म्हणजे हा स्लोप कमी होणारा डायग्राम आहे. कसं काय बरं? एक्स ॲक्सिसला पॅरलल बनण्याचा प्रयत्न करत आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल बनण्याचा प्रयत्न करू लागले आणि हे काय करू लागले? वरची डायग्राम वाय ॲक्सिसला पॅरलल बनण्याचा प्रयत्न करू लागले असं खाली जाऊन. त्या टाईपमध्ये स्लोप, दिस इज द डिक्रीजिंग स्लोप कर्व. दिस इज डिक्रीजिंग स्लोप कर्व. इथं आलं प्लस साईन. बस संपला पॉईंट. याच्यामध्ये आता बेंडिंग मोमेंट मध्ये बेंडिंग मोमेंट इथं किती येईल? 0. कारण इथं काहीच लोड नाही, कसलाच लोड नाही. बेंडिंग मोमेंट नाहीतरी बघा इथं चेक करा. सेक्शन घ्या, सेक्शनच्या राईट साईडचा लोड बघा. आता सेक्शन घ्या, सेक्शनच्या राईट साईडचा ह्या सेक्शनला नाही काढायचं तुम्हाला, बरोबर ह्या सेक्शनला काढायचं आहे. ह्या सेक्शनला माझ्याकडनं बोलताना चुकलं, ह्या सेक्शनला काढायचं आहे. मग ह्या सेक्शनला इथं 0 आलं. चला ठीक आहे, पॉईंट समजलाय आपल्याला. ह्या सेक्शनला तर जास्त यायला पाहिजे. का बरं जास्त यायला पाहिजे? कारण इथं बघितलं ना आपण, हा जो सगळा लोड आहे तो कुठं ऍक्ट होतोय? असा सगळा लोड इथं ऍक्ट होतोय. मग याच्यामुळे काहीतरी इथं हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे L/3. हा लोड किती आहे? हा WL/2. हा फ्री एंड आहे आणि हा फिक्स एंड आहे. मग ह्या एंडला, ह्या पॉईंटला किती येणार आहे? एक्झाम्पल इथं सेक्शन घ्या डायरेक्टली. बेंडिंग मोमेंट कुठल्या पॉईंटला? ए पॉईंटला किती आलं? लोड WL/2 इंटू हे काय? हे L/3 आहे. चला ए पॉईंटला किती आलं? मग ए पॉईंटला किती आला? हे WL²/6. एका एक्झामचा क्वेश्चन आहे हा. बेंडिंग मोमेंट ॲट ए एका एक्झामचा क्वेश्चन आहे हा. सुद्धा क्वेश्चन आहे आणि एका एक्झामला हे सुद्धा विचारलंय ए पॉईंटला. मग आता ह्याच्यामध्ये कसं ड्रॉ करायचं? चला, ह्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट 0 आहे आणि ह्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट काहीतरी भेटली WL²/6 भेटली आपल्याला. आता ह्याचं व्हेरिएशन तर असं आहे, खतरनाक व्हेरिएशन दिसलं तुम्हाला इथं असं डिक्रीजिंग. ह्याचं व्हेरिएशन काय असलं पाहिजे? क्यूबिक असलं पाहिजे. एक सांगा मला तुम्ही, याच्यामध्ये हा कर्व मला वरती ड्रॉ करायचा का खालती ड्रॉ करायचा आहे? लोड कसा आहे? हा लोड असा खालती आहे म्हणजे हा या टाईपमध्ये होणार आहे. मग हे सॅगिंग आहे का हॉगिंग आहे? ह्याला हॉगिंग म्हणूया आपण. हे तर हॉगिंगची केस आहे अशी. हॉगिंग म्हणल्यानंतर हे मायनस खाली आलं पाहिजे. मग ए पॉईंटला लोड किती आहे? हा WL²/6 इतका आहे ए पॉईंटला. मग बी पॉईंटला किती आहे? 0. आता हे कसं जॉईन करायचं? हे जॉईन कसं करणार तुम्ही? जॉईन करण्यासाठी तुम्हाला इथं 2 ऑप्शन्स आहेत. एक हा बघा इन्क्रीजिंग स्लोपचा कर्व आहे आणि हा डिक्रीजिंग स्लोपचा कर्व आहे. असा बघा डिक्रीजिंग स्लोपचा कर्व आहे बघाचं. हा कर्व एक्स ॲक्सिसला पॅरलल बनण्याचा प्रयत्न करतोय असा आणि हा वाय ॲक्सिसला पॅरलल बनण्याचा प्रयत्न करतोय असा. कुठला सिलेक्ट करायचा? तर यावरनं बघायचं. जर तुमची जर शिअर फोर्स डायग्राम जर अशी असेल म्हणजे शिअर फोर्स इथं बघा, इथं जास्ती शिअर फोर्स आहे, कमी शिअर फोर्स आहे, नंतर शिअर फोर्स कमी होत चाललाय. माहिती आपल्याला F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द dm/dx. शिअर फोर्स जर ए पॉईंट पासून बी पॉईंटला जर कमी होत असेल, जर शिअर फोर्स कमी होत असेल तर स्लोप सुद्धा, बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप सुद्धा कमी व्हायला पाहिजे. बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप कमी होणारा कर्व हाच आहे. बस संपला. हे दोन्ही टिपिकल मॅक्सिमम वर्स्ट केसमध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं जास्तीत जास्त. याच्यामध्ये काही रफ क्वेश्चन्स. कुठले रफ क्वेश्चन्स? याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 रफ क्वेश्चन्स बघायचे ना आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 या टाईपमध्ये एक्झाम्पल, इथं एक लोड आहे, इथं एक असा टाईपचा लोड आहे आणि या टाईपमध्ये इथं कुठतरी सेंटरला असं बेंडिंग मोमेंट अप्लाइड आहे. क्वेश्चन टिपिकल क्वेश्चन्समध्ये, टिपिकल नाही असेच रफ क्वेश्चन्स आहेत. चला या टाईपमध्ये पुढची केस आहे. एक्झाम्पल, इथं काहीतरी सिम्पली सपोर्टेड बीम आहे असा आणि इथं लोड अप्लाय झाला आहे आपल्याला काहीतरी. हा किती डिस्टन्स आहे? ए डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे, बी डिस्टन्स आहे. लोड किती आहे? W. याची SFD BMD. क्वेश्चन नंबर 3, कारण ह्या पॉसिबल केसेस आहेत बघा आणि त्यातल्या कुठल्याही पॉसिबल केसेस तुम्ही आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. रफली फाइंड आउट करा. रफली म्हणजे त्याचं SFD आणि BMDचं व्हेरिएशन तुम्हाला समजलं पाहिजे. आता एक्झाम्पल या टाईपमध्ये हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, याचा SFD BMD. क्वेश्चन नंबर 4, याचा आन्सर सांगतोय, तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करा. व्हॉट इज द आन्सर? आता कसं सांगणार तुम्ही हा आन्सर? हे तुमच्याकडेच असू द्या, मी उद्याच्या क्लासमध्ये सांगणार आहे तुम्हाला. हे याचं तर समजलं पाहिजे आपल्याला. या टाईपचं व्हेरिएशन आपल्याला माहिती पाहिजे. कसं असेल बरं या टाईपचं व्हेरिएशन? बघा या टाईपमध्ये काय, इथं रिॲक्शन असते अशी वरती, इथं रिॲक्शन अशी वरती, इथं असा लोड घेतला तुम्ही, सेक्शन घेतला, सेक्शनच्या राईट साईडला वरती म्हणलं तर हे मायनस म्हणलं तर इथं बरोबर इथं या टाईपमध्ये व्हेरिएशन येऊन जाईल तुम्हाला. इथं सॉरी मायनस, इथं प्लस
आता इथं इथं कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट भेटला, इथं कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट भेटला आणि हा बीम कसा असा बेंड होणार आहे, असा बेंड होणार, इथं जास्त बेंड होणार आहे. तर या टाईपमध्ये जर ह्याचा हॉरिझॉन्टल लाईन असेल तर इथं स्ट्रेट लाईन आली पाहिजे, अशी स्ट्रेट लाईन आली पाहिजे. हे प्लस का घेतलं मी, कारण इथं सॅगिंग होते म्हणून. हा पॉईंट समजला असेल तुम्हाला. नंतरचा पॉईंट आहे, नंतरचा क्वेश्चन आपला हा आहे या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये याचा आन्सर कसा असणार आहे, आता याचा आन्सर एसएफडी जी असणार आहे ती असणार आहे, एसएफडी माहिती आपल्याला, एसएफडीचं व्हेरिएशन कसं असणार आहे, याचं एसएफडीचं व्हेरिएशन असणार आहे हे पॅराबोलिक. आणि पॅराबोलिक म्हणल्यानंतर इथं आता हा लॉजिकली हे ध्यानात ठेवा फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये. आता एक्सप्लेन करायला तुम्ही कन्फ्यूज होता इथं या टाईपमध्ये. शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी असणार आहे, इथं जर हे त्याच पॉईंटला आपल्याला माहिती आहे की हा बीम कसा असा बेंड होणार आहे, तर या टाईपमध्ये याचं व्हेरिएशन असं येऊन जाईल, या टाईपमध्ये असं व्हेरिएशन होऊन जाईल. आणि जर एखादी केस जर सांगायची असेल तर फिक्स्ड बीमची केस या टाईपमध्ये. या टाईपमध्ये इथं काय येऊन जातं याचं, या केसमध्ये आपल्याला या टाईपचं एसएफडी भेटतो आणि या टाईपचा इथं बीएमडी भेटतो. बीएमडी खूप विचित्र भेटेल तुम्हाला, इथं या टाईपमध्ये भेटेल तुम्हाला, मध्ये तर मॅक्सिमम राहतो या टाईपमध्ये. इथं भेटला आपल्याला कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट, या टाईपमध्ये. कॉन्ट्राफ्लेक्चर काय असते, साईडला आपण डिस्कस करूया. आता वरच्या केसमध्ये मला एक बीएमडी भेटली आहे, कशी आहे बीएमडी, या टाईपमध्ये आहे, इथं कुठला पॉईंट आहे, कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट आहे. काय असतोय कॉन्ट्राफ्लेक्चर, ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट हे 0 असते बघा, बेंडिंग मोमेंट 0 असते त्या पॉईंटला आपण म्हणतो कॉन्ट्राफ्लेक्चर. बट ही मोस्ट करेक्ट डेफिनेशन नसून मोस्ट करेक्ट आहे, मोस्ट करेक्ट. ऑप्शन्स दोन्ही पण असू शकतात बघा, आणि फ्रेम करतो क्वेश्चन मी, मोस्ट करेक्ट. वेन द बेंडिंग मोमेंट चेंजेस द साइन, वेन बीएमडी चेंजेस वरती लिहिलं आहे, चेंजेस साइन, प्लस कडनं मायनसला, मायनस कडनं प्लसला. बघा, द कॉन्ट्राफ्लेक्चर पॉइंट इज द पॉइंट व्हेअर बेंडिंग मोमेंट इज 0. ऑप्शन बी, when the bending moment changes the sign, प्लस टू मायनस, मायनस टू प्लस. मग कुठलं करेक्ट आहे, मग बेंडिंग मोमेंट तर इथं पण 0 असते, मग सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये पण 0 असते बेंडिंग मोमेंट. मग आता ह्या वरच्या केसमध्ये इथं सिम्पली सपोर्टेड, इथं बेंडिंग मोमेंट 0 आहे, इथं बेंडिंग मोमेंट 0 आहे. मग हा काय कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट आहे का, नाही. म्हणजे हे आन्सर करेक्ट नाही आहे. करेक्ट कुठला आहे, ज्यावेळेस बेंडिंग मोमेंट हे साइन चेंज करते, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट म्हणतो. आणि मग बाय डिफॉल्ट काय होऊन येते, त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट 0 बनते, बस पॉईंट संपला. ह्याला आपण म्हणतो कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट. इथं मायनस आणि इथं प्लस, हा कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉईंट. युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन विचारला जायचा की आपल्याला व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द कॉन्ट्राफ्लेक्चर पॉईंट फ्रॉम द राईट साइड, फ्रॉम द लेफ्ट साइड. हे काय नाही, हे सोपं आहे, सिमिलर ट्रायंगल न काढता येतं, आणि आपल्याला गरजेचं नाहीये. सिमिलर ट्रायंगल लॉ प्रमाणे काढता येतं. नाही तर दुसरी मेथड आहे, त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन इक्वेट करायचं आणि बेंडिंग मोमेंट त्या पॉईंटला 0 घ्यायची. या टाईपमध्ये हे क्वेश्चन्स बघितले, पॉईंट बघितले. नंतर पुढचा पॉईंट, रिव्हिजन पॉईंट मधला पॉईंट नंबर 1, ज्या पॉईंटला ध्यानात ठेवायचं आहे, व्हर्टिकल रिॲक्शन. हे बघा, ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड असतो, आता एक्झाम्पल इकडे राईट साईडला आहे किंवा इथं आहे, ह्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड असतो, तर त्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम काय करते, जम्प करते बघा, जम्प करत असते. शिअर फोर्स डायग्राम चेंज होत असते. म्हणजे कसं, तुम्ही बघा, शिअर फोर्स डायग्राम इथं जम्प करते आपली. या टाईपमध्ये कशी लिहायची शिअर फोर्स डायग्राम, या टाईपमध्ये. म्हणजे इथं शिअर फोर्स डायग्राम चेंज होणार आहे, कारण इथं कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड आहे. इथं शिअर फोर्स डायग्राम 0 पासून कुठं गेली, इथं गेली. नंतर शिअर फोर्स डायग्राम बघा, याही केसमध्ये असं इथून अशी इथपर्यंत आली. पॉईंट नंबर 2, ज्या पॉईंटला मोमेंट असते, कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट असते, त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट डायग्राम काय करते, जम्प करते. वरच्या सगळ्या केसेस बघा, कुठल्याही केसमध्ये बघा, तिथं बेंडिंग मोमेंट डायग्राम चेंज होत असते. नंतरचा पॉईंट नंबर 3, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये सपोर्ट्सला बेंडिंग मोमेंट किती असते, 0 असते. पॉईंट नंबर 4, कॉन्ट्राफ्लेक्चरला एसएफडी काय करते, शिअर फोर्स डायग्राम काय करते, साइन चेंज.
साईन चेंज, त्यामुळे फरक काय पडतो, त्यामुळे शिअर फोर्स तिथे काय बनतो, 0 बनतो. पॉइंट नंबर 5, ऍट द पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर, हे कॉन्ट्रा शिअरला बेंडिंग मोमेंट किती असते, बेंडिंग मोमेंट किती असते, मॅक्सिमम असते, ध्यानात ठेवायचा आहे पॉईंट. पॉईंट नंबर 6, कुठला पॉईंट राहिला आपल्या, नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघितलं लोड इंटेन्सिटी इक्वल्स टू काय होतं आपल्यासाठी, मायनस डीएफ बाय डीएक्स, पॉईंट नंबर 7, शिअर फोर्स इक्वल्स टू काय होतं आपल्याकडं, शिअर फोर्स इक्वल्स टू काय असतं, डीएम बाय डीएक्स. या टाईपमध्ये एसएफडी बीएमडी, शिअर फोर्स डायग्राम्स, बेंडिंग मोमेंट डायग्राम्स. पुढचे काही क्वेश्चन्स नंतरच्या क्लासमध्ये. थँक्यू विद्यार्थी.